ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या संदर्भातली बातमी आहे। रवींद्र वायकरांनी ईडीकडे मुदत मागितली आहे। चौकशीला आज हजर राहण्यासाठी ईडीनं वायकर यांना समन्स बजावलं होतं आणि आमदार रवींद्र वायकर यांनी मात्र 1 महिन्याची मुदत ईडीकडे मागितलेली आहे। तब्बल 20 वर्षांचा अकाउंट रेकॉर्ड त्यांना सादर करायचं आहे आणि ही सगळी कागदपत्र बँक स्टेटमेंट जमा करण्यासाठी कालावधी लागेल असं म्हणत रवींद्र वायकर यांनी आज त्यांना हजर राहण्याचा समन्स असूनही 1 महिन्याची मुदत मागितली आहे। कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणामध्ये वायकर यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा ईडीचा आरोप आहे। तेव्हा आता ईडी या त्यांच्या पत्राची दखल घेते का? 1 महिन्याची जर मुदत वायकरांनी मागितली आहे तर ईडी तशा पद्धतीची मुदत देते का हे बघावं लागेल। प्रतिनिधी चेतन सावंत यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। चेतन, ही जी मागणी केलेली आहे वायकरांनी ईडी कडून ती मान्य होऊ शकते का? रवींद्र वायकर यांच्या मागणीला ईडी काय उत्तर देतं हे खरं तर पाहण्यासारखं आहे। कारण आज त्यांना जे समन्स बजावलं होतं या समन्सनुसार आज त्यांनी ईडी चौकशीला सामोरं जाणं गरजेचं होतं। मात्र ते ईडी चौकशीला सामोरं न जाता त्यांनी 1 महिन्याची मुदतवाढ मागवली आहे। त्याचं कारण पण त्यांनी स्पष्ट केलं आहे की जे ईडीने डॉक्युमेंट मागितले आहे म्हणजे जे बँक अकाउंटचे 20 वर्षाचं रेकॉर्ड मागितलं आहे हे काढण्यासाठी अधिक कालावधी जाऊ शकतो। त्यासाठी त्या स्टेटमेंट जमा करण्यासाठी कालावधी जाऊ शकतो आणि त्यासाठी जो वेळ दिलाय तो कमी आहे। त्यामुळे त्यांनी 1 महिन्याचा अवधी मागितला आहे। या 1 महिन्यात रवींद्र वायकर हे सर्व कागदपत्र जमा करून सर्व स्टेटमेंट जमा करून हे ईडी चौकशीला सामोरे जातील असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे जोगेश्वरीचा जो कथित भूखंड प्रकरण आहे यासाठी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा जो ईडीचा आरोप आहे या आरोपात जे समन्स बजावण्यात आलं होतं या समन्सला आज रवींद्र वायकर हे उपस्थित चौकशीला नाही राहिले तरी देखील त्यांनी जे पत्र पाठवलं या पत्राला आता ईडी कडून कसं उत्तर भेटतंय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जी निश्चित चेतन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।